येस मॅम. सर स्टार्ट करायचं आहे का? हा करा. Okay. Good evening all. My name is Sonalika Kulkarni and I'm here to take first class of our applied mathematics. So in starting we will see in brief syllabus of applied mathematics. आपण applied mathematics चालू करायच्या आधी applied mathematics मध्ये काय काय टॉपिक कव्हर करायचे हे एकदा जस्ट ब्रीफ पाहून घेऊया. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिला टॉपिक आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये तुम्हाला डील करायचं आहे इंटिग्रेशन. ओके, या दोन्हीमध्ये आपल्याला काय करायचं आहे? डेरिव्हेटिव्ह आणि त्याचे ऍप्लिकेशन्स, इंटिग्रेशन आणि त्याचे ऍप्लिकेशन्स पाहायचे. तर डेरिव्हेटिव्ह मध्ये काय पाहायचंय? डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग अँड एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहायचं. आणि याच्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला काय असणार आहे? मॅक्सिमम मिनिमम ऍट अ पॉइंट, इक्वेशन ऑफ tangent and normal at a point, हे आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये कव्हर करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट आहे इंटिग्रेशन. याच्यात पण इंटिग्रेशन युजिंग बेसिक फॉर्म्युले. त्याच्यानंतर इंटिग्रेशनचे काही टाइप्स आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहेत, लाईक इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, देन इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन, बाय पार्ट्स. आणि याचे ऍप्लिकेशन पाहायचे इंटिग्रेशनचे. तो फर्स्ट ऍप्लिकेशन आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. त्याच्यात एरिया, व्हॉल्यूम फाइंड करायचं. ठीक आहे. मेनली अप्लाइड मॅथ्स कव्हर होतो डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, त्याचे ऍप्लिकेशन वगैरे आहे. ठीक आहे. हॅलो, तुम्हाला दिसतंय का सगळं? तुमचा आवाज येत नाहीये, दुसराच येतोय. हॅलो मॅडम. हो, मला येतोय. हॅलो. हा, ते व्हिडिओ चालू करा तुमचा. हो, माझा व्हिडिओ चालू आहे सर. मला येतं यू कांट स्टार्ट युअर व्हिडिओ बिकॉज होस्ट हॅज डिसेबल्ड इट येतंय. स्टॉप झालाय, परत एकदा स्टार्ट करा. आता दिसतंय? हा दिसतंय. ओके. चलो, आता आपण पाहिलं डेरिव्हेशन, इंटिग्रेशन पाहायचं, त्याचे ऍप्लिकेशन पाहायचे. त्याच्यानंतर आपल्याला अप्लाइड मॅथेमॅटिक्स मध्ये डिफरन्शियल इक्वेशन पाहायचंय आणि काही मेथड्स पाहायचे. न्यूटन रॅप्सन मेथड, गॉस एलिमिनेशन मेथड, रेग्युलर फॉल्सी मेथड, इक्वेशनचे रूट्स काढण्यासाठी. ओके. हे जस्ट मी तुम्हाला ब्रीफ दिलंय की आपल्याला अप्लाइड मॅथेमॅटिक्स शिकायचं म्हणजे नेमकं काय काय कव्हर होणार आहे. मेनली डेरिव्हेशन, इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन आणि काही मेथड्स आहेत ज्याच्यात पूर्ण कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आहे. तर ते आहे मेथड्स टू फाइंड द रूट. तर सगळ्यात आधी मेन आहे डेरिव्हेटिव्ह. तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह, हॅलो 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 या मॅडम. हा, जर तुमची जर डेरिव्हेटिव्ह वर कमांड असेल, इफ यू हॅव अ कमांड ऑन डेरिव्हेटिव्ह, तुम्हाला इंटिग्रेशन हे सोपं जाईल आणि नेक्स्ट सगळं तुम्हाला इझी जाईल. तर सगळ्यात आधी आपण डेरिव्हेटिव्ह चे बेसिक फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा आपण लक्षात कसे ठेवू शकतो ते आपण बघूया. सगळ्यांना माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह रिप्रेझेंट कसा होतो? डी बाय डीएक्स ऑफ अ फंक्शन. त्याचं सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन. कोणी सांगू शकतं का डी बाय डीएक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतं? काय म्हणतो आपण त्याला? सांगू शकता का कोणी? ओके. तर डी बाय डीएक्स ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. तसंच आपण डी बाय dt घेतलं आणि ते फंक्शन आहे. त्याचा अर्थ काय झाला? डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी.
विथ रिस्पेक्ट टू टी विथ रिस्पेक्ट टू एक्स मी असं यूज करते, याचा अर्थ काय? तर या ब्रॅकेटमध्ये जे काही फंक्शन असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचा आहे. म्हणजे ज्या ज्या टीच्या टर्म्स आहेत त्या टीच्या टर्म्सचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, आणि ज्या टीच्या टर्म्स नाहीये त्यांना कॉन्स्टंट ट्रीट करायचं आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचा, कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. खूप सो तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल की डी बाय डी टी, डी बाय डी एक्स, डी बाय डी थिटा म्हणजे काय? रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू थिटा. त्याच्यामुळे सॉल्व्ह करायच्या आधी हे चेक करायचं की आपल्याला डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय काढायला सांगतो. ठीक आहे, आता आपण काही बेसिक फॉर्म्युले पाहूयात डेरिव्हेटिव्हचे. ओके, सगळ्यात बेसिक पहिला आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. काय असतो, कसं लक्षात ठेवायचा? जो पॉवर वरती लिहिलाय एक्स रेस टू एन, तो पॉवर आधी बाजूला घ्यायचा आणि वरच्याचा पॉवर एकनी कमी करायचा. हा वरच्या डोक्यावरचा पॉवर आपण बाजूला घेतलाय आणि म्हणून डोक्यावरचा पॉवर एकनी कमी केलाय, म्हणून एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय आलं? एन एक्स रेस टू एन मायनस 1. ओके, एक्झाम्पल बघा, एक्स क्यूब आहे. काय असणार याचं डेरिव्हेटिव्ह? मी काय सांगितलं की जो पॉवर डोक्यावर आहे तो बाजूला घेतला आणि वरचा पॉवर एकनी कमी करायचं, 3x². ओके, तसंच x7चं काय येईल? 7 बाजूला घेतला, पॉवर एकनी कमी केला, 7x⁶. त्याचप्रमाणे रूट एक्सचा तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करता बरेचदा, रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. ओके, हा कसा आला फॉर्म्युला? तर याला आपण याच्यात कन्वर्ट करू. रूट एक्स म्हणजे काय? x⁻². ओके, परत हा फॉर्म्युला वापरायचा, x⁻n डोक्यावरचा पॉवर बाजूला घेतला 1/2 आणि डोक्यावरचा पॉवर एकने कमी करायचा, 1/2 मायनस 1, 1/2 x⁻⁻². हे खाली घेते म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये 1/2 x⁻⁻². आणि कोणत्याही डिजिटचा x/2 म्हणजे काय असतो? रूट एक्स, 1/2 रूट एक्स. असे आपण कोणत्याही फ्रॅक्शनलचे सगळ्याचे डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. आता आहे e⁻x. e⁻x सगळ्यात सोपा डेरिव्हेटिव्ह आहे, कारण याचं डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन तीच टर्म असते. e⁻x इंटिग्रेशन अँड डेरिव्हेटिव्ह इज e⁻x. आता a⁻x पण a⁻x जशाच तसं लिहायचं आणि इंटू लॉग एक्स. ओके सर, ऐकायला वगैरे येत आहे ना? हॅलो येस मॅम. हा येतो मॅम. येतं ना? ओके ओके, लॉग एक्सचा काय असणार आहे? 1x. कसं लक्षात ठेवलं? बघा, लॉगचा ही अशी व्हर्टिकल साईन आहे ना, 1. मॅम स्क्रीन दिसत नाही. हॅलो, दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना? ऑडिबल विजिबल आहे का? आहे Yes, आहे ma'am. आहे मॅडम, आहे दिसतंय. ओके, लॉग एक्सचा 1/x. आता तुमच्या साईडचं तुम्ही नेटवर्क काय? चेक करा, नेटवर्क चेक करा, रेंज मध्ये या, कारण आमच्याकडे दिसतंय. नाही म्हणजे मी माझं ऑडिबल आहे ना, मला आहे नेटचं हो कनेक्शन. हो कारण हो हो आहे तुमचं आहे. ओके ओके, तर आता हे आहे ट्रिग्नोमेट्रिक क्वांटिटीज. या कशा लक्षात ठेवायच्या हे आपण पाहू. आपण जर कपल मध्ये घेऊया, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. बघा, या अशा आपण पेअर मध्ये घेतला, साइनचा कॉस सोबत, टॅनचा सेक सोबत, कॉटचा कोसेक सोबत. आता याचा डेरिव्हेटिव्ह साइनचा कॉस असणार, कारण ते कपल मध्ये कॉसचा साइन असणार. पण एक लक्षात ठेवायचं आहे, एक की पॉइंट, ज्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय, ज्या ट्रिग्नोमेट्रिक क्वांटिटीचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय, त्याच्या आधी जर को आला ना, असं को दिसलं की मायनस साइन आधी देऊन घे. काय सांगितलं? ट्रिग्नोमेट्रिकचा ज्याचा आपण डेरिव्हेटिव्ह काढतोय त्याच्या आधी जर को आला तर मायनस साइन देऊन टाकायचं. तर आता tan x चा काय असणार? tan आणि sec सोबत मध्ये असतात, त्याचा आहे sec² x. काय आहे? sec² x. मग cot x चा काय असणार आहे? cosec² x. पण इथे मी मागे सांगितलं असतं, ज्या ट्रिग्नोमेट्रिक क्वांटिटीचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे त्याला जर
को हा वर्ड आला तर मायनस साईन आधी देऊन टाकायचं. म्हणून कॉस एक्सचा मायनस साइन एक्स झाला आणि कॉटचा मायनस कोसेक एक्स, कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, आता सेक एक्सचा बघा, परत मी सांगितलं टॅन आणि सेक कपल मध्ये. ओके, टॅनच्या वेळी मी सेक स्क्वेअर वापरला, टॅनच्या वेळी मी सेक वापरला, तर सेकच्या वेळी मला टॅन वापरावं लागेल. तर याचं काय ना टॅन एक्स, आणि इथे दोन सेकच्या टर्म घेतल्या होत्या, इथे एकच घ्यायची सेक एक्स. सेक एक्सचा काय, सेक एक्स इंटू टॅन एक्स. कोसेक एक्सचा काय असणार, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ओके, आणि परत तोच रूल इथे को आलेला आहे, त्याच्यामुळे मी इथे मायनस देणार. इथपर्यंत कळतं तुम्हाला? हे बेसिक झालेलं आहे, पण हे लक्षात ठेवूयात पाठ करण्यापेक्षा. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? तुम्ही Yes, answer ma'am. करू एकदा शकता. renew Yes, करा ना. ma'am. काय एकदा रिन्यू कर. पुन्हा काय एकदा म्हणता, सांगा. ऐकू येते? पुन्हा एकदा सांगा ना. कुठून सांगायचं परत एकदा? तुम्हाला ऐकू नाही येते का? तुमच्याकडचं इंटरनेट चेक करता का? नाही मॅम, लेट जॉईन झालो. बरं, ओके ओके. तुम्ही कुठून, स्टार्टिंग पासूनच नाही येत का? मॅम, स्टार्टिंग पासून नाही. मी आधी जस्ट ब्रीफ मध्ये तुमचा सिलेबस सांगितलाय, आणि तुमच्या सिलेबस मध्ये सगळ्यात मेन आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. सो दोन्हीला जायच्या आधी आपल्याला बेसिक क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर बेसिक फॉर्म्युले पाठ करण्यापेक्षा जर तुम्हाला लक्षात राहिले तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इझी होईल, आणि मग तुम्हाला इंटिग्रेशन पण इझी जाऊ शकतं. ठीक आहे, चला. तर मी आधी डी बाय डी एक्स, आपल्याला माहिती आहे रिप्रेझेंटेशन डी बाय डी एक्स असतं, याचा अर्थ सांगतो. पूर्ण सेमेस्टर जाते पण याचा अर्थ कळत नाही बऱ्याच जणांना. काय आहे तर डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय, की जे मला प्रॉब्लेम दिला असेल त्यामधल्या एक्सच्या ज्या ज्या टर्म्स मला दिसतील त्याचं मी डेरिव्हेटिव्ह काढून घेईल, आणि एक्स सोडून मला जर काही दिसलं तर मी त्याला कॉन्स्टंट ट्रीट करेन. ठीक आहे, तसंच डी बाय डी काय असणार आहे, डी बाय डी ऑफ एक फंक्शन असेल ब्रॅकेट मध्ये काहीतरी, तर काय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू टी, म्हणजे टीच्या ज्या टर्म्स दिसतात त्यांना मी ट्रीट करणार, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. टीच्या व्यतिरिक्त मला जर काही टर्म्स दिसतात तर मी त्याला कॉन्स्टंट ट्रीट करणार, आणि कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह झिरो असतात. ठीक आहे, हे इथपर्यंत आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाहिले, बेसिक फॉर्म्युले जे की तुम्ही आधी पाहिले पण असतील. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन काय असतं, हा एन डोक्यावरचा आहे, तो बाजूला घ्यायचा. आपण एक डोक्यावरून खाली घेतलाय म्हणून जो डोक्यावर एन असतो त्याच्यातून एक मायनस करायचा, लाईक एन इंटू एक्स टू द पॉवर एन मायनस वन. हा झाला. ओके, आपण एक्झाम्पल पाहिले. एक्स क्यूबचा काय येणार आहे, एन काय येतं 3, तो डोक्यावरचा 3 बाजूला घेतला, एक नी पॉवर कमी केली, 3x स्क्वेअर. ओके, लाईक द सेम वे एक्स रेस टू 7 इज इक्वल टू 7 खाली घेतला, एक पॉवर कमी केला, 7x रेस टू 6. ओके, त्याच्यात हाय फॉर्म्युला तुम्ही पाठ केला असेल, रूट एक्स इज इक्वल टू 1/2 रूट एक्स. ओके, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार मी, एक्स कोणत्याही डिजिटचा स्क्वेअर रूट म्हणजे त्याचा 1/2 पॉवर एक्स रेस टू 1/2. ओके, परत मी रूल वापरला, डोक्यावरचा पॉवर बाजूला घेतला आणि जो डोक्यावर राहिलेला आहे त्याच्यातून 1 मायनस केला, म्हणजे काय आलं 1/2 इंटू एक्स रेस टू 1/2 मायनस 1. ऍज इट इज राहिलं, हे झालं एक्स रेस टू मायनस 1/2. मी त्याला प्लस करून घेतलं म्हणजे काय डिनोमिनेटर मध्ये घेतलं. ओके, मग हे काय झालं 1/2 एक्स रेस टू 1/2. एक्स रेस टू 1/2 म्हणजे अगेन रूट एक्स, म्हणजे काय झालं रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. ओके, तसं तुम्ही सगळ्या फ्रॅक्शनचे काढू शकता, फ्रॅक्शन आलं तरी आपण तो सॉल्व्ह करू शकतो. ओके, हा झाला पहिला फॉर्म्युला. नेक्स्ट काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय असतं, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन दोन्ही ई रेस टू एक्स असतं, त्याच्यामुळे हा काही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, ऍज इट इज त्याचा आन्सर असतो. ओके, देन आहे ए रेस टू एक्स. काय करायचं, ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स ऍज इट इज लिहिलं, इथे फक्त एक ऍडिशन करायचं आहे लॉग एक्स, ए रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. वरती काय होतं e raised to x, e raised to x as it is लिहिलं, a raised to x ला a raised to x just into log x. ओके, त्याच्यानंतर आहे log x. log x कसा लक्षात ठेवायचा, log एक वर्टिकल लाईन आहे, तशी वर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि x खाली लिहून टाकायचं, म्हणजे log x is equal to 1/x. ओके, देन आता हे इम्पॉर्टंट आहे सगळे ट्रिग्नोमेट्रिक. ओके, मी इकडे एका साईडला लिहिलेलं आहे, तर मी सांगितलं असतं हे कपल मध्ये काम करतात. हा फक्त फॉर्म्युला सांगण्यासाठी सांगते मी, यांचा असा मॅथमॅटिकली काही संबंध वेगळा असू शकतो, पण तुम्ही फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. हॅलो,
हॅलो 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 ऐकू येते का सर? हॅलो हा येतंय येतंय. हा ऐकू हा येत आहे ना? हॅलो हो कंटिन्यू करतो. मॅडम हा हॅलो हा हॅलो बोला. हॅलो ते ए टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स कसं काय आलं म्हणजे ते लॉग ए अडचण काय काय परत एकदा रिपीट करा. ए टू दी पॉवर एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा ते ए टू दी पॉवर एक्स इंटू लॉग एक्स आहे की लॉग ए आहे? लॉग एक्स सॉरी लॉग एक्स आहे. सॉरी लॉग ए ए टू द पॉवर एक्स इंटू लॉग. ओके चला ट्रिग्नोमेट्रिक क्वांटिटी आहे तर यांच्या कपल मध्ये लक्षात ठेवायचं साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक. आता काय येणार आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स सांगितलं मी कॉस एक्सचा साइन एक्स कारण ते दोघं कपल मध्ये काम करतात. जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह ज्या ट्रिग्नोमेट्रिक क्वांटिटीचा काढताय जर त्याच्या आधी को आला तर मायनस साइन द्यायचं म्हणून काय झालं कॉस एक्सचा मायनस साइन एक्स. साइन एक्सचा काय असणार आहे सेक एक्स सेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्सचा काय असणार आहे कोसेक स्क्वेअर एक्स आणि परत को ही टर्म आली आहे म्हणून इकडे मायनस साइन देणार. ओके नंतर सेक एक्स सेक एक्सचा काय असणार आहे टॅनची रिलेटेड सेक एक्स इंटू टॅन एक्स दोन्ही टर्म घ्यायचे. कोसेक एक्सचा काय कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आणि मायनस साइन द्यायचे. या सगळे ट्रिग्नोमेट्रिक क्वांटिटी इथपर्यंत आतापर्यंत कव्हर झाले. काही क्वेरीज आहेत का? नो मॅम. ठीक आहे ओके चला आता आपण आणि अजून एक ddx ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज झिरो. कोणतीही जर कॉन्स्टंट टर्म आली तर त्याचा डेरिव्हेटिव्ह हा झिरो असतो. ओके आपण इन शॉर्ट त्याचे रूल्स पण पाहून घेऊया. पहिला रूल ddx ऑफ u प्लस v प्लस और मायनस v काय असतं du बाय dx प्लस और मायनस dv बाय dx. काय करायचंय समेशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये असेल तर प्रत्येक टर्मचा वेगवेगळा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सपोज ddx ऑफ x क्यूब प्लस sin x काय करणार आपण ddx ऑफ x क्यूब वेगळा घेणार प्लस ddx ऑफ sin x वेगळा घेणार. चला x क्यूब चा काय येतो अगेन 3 डोक्यावरचा पॉवर बाजूला घेतला एक ने कमी केला 3x स्क्वेअर आणि sin x चा cos x. असं तुम्ही सबस्ट्रॅक्शन मध्ये करू शकता. sin x प्लस tan x काय करणार मायनस d बाय dx sin x मायनस d बाय dx ऑफ tan x sin x चा cos x आणि tan x चा काय sec स्क्वेअर x. हा पहिला रूल आहे समेशन किंवा सबस्ट्रॅक्शन मध्ये टर्म्स असतील तर काही करायचं नाही वेगवेगळे त्यांचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. ठीक आहे आता आपण प्रॉडक्ट रूल पाहू. प्रॉडक्ट रूल मध्ये काय असणार आहे दोन टर्म्सचा प्रॉडक्ट असणार आहे आणि आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. u into v take the derivative of this product term with respect to x. अशा वेळी काय करायचंय कोणतीही पहिली टर्म घ्यायची आहे त्याला कॉन्स्टंट ठेवायची. मी u ला कॉन्स्टंट ठेवते v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v ला कॉन्स्टंट ठेवते u चा डेरिव्हेटिव्ह. यात तुम्ही u आणि v काही कन्सिडर करू शकता. ठीक आहे याचं पण एक्झाम्पल पाहूया. बघा इथे प्रॉडक्ट मध्ये x क्यूब इंटू साइन कोणताही u कन्सिडर करा कोणताही v करा. मी आधी u घेते x क्यूब कॉन्स्टंट ठेवला sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस मी आता v कॉन्स्टंट ठेवते sin x कॉन्स्टंट x क्यूब चा 3x स्क्वेअर म्हणजे काय आला डेरिव्हेटिव्ह प्लस 3x स्क्वेअर sin यातून तुम्ही कॉमन काढून पुढे सिम्प्लिफाय पण करू शकता. ठीक आहे अशा कोणत्याही प्रॉडक्ट टर्मचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. sin x into tan x अगेन कोणाला u धरा कोणाला v धरा sin x कॉन्स्टंट ठेवला tan x चा काय sec स्क्वेअर x प्लस tan x कॉन्स्टंट ठेवला sin चा cos x. ठीक आहे
इथपर्यंत क्लिअर आहे? हे सगळं झालेलं आहे तुम्हाला, जस्ट बेसिक मी रिवाइज करते. इथपर्यंत काही क्वेरीज? आता आपण डिव्हिजन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. डी बाय डीएक्स ऑफ यू बाय व्ही. आता डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अशा टर्मची घ्यायची आहे की ते न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण प्रॉडक्ट रूल मध्ये काय केलं, कोणालाही यू कन्सिडर केलं, कोणालाही व्ही. इथे असं नाहीये. जी न्यूमरेटर मध्ये जी टर्म असते ती तुम्हाला यू घ्यायची आहे आणि जी डिनॉमिनेटर मध्ये आहे ती व्ही घ्यायची. ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला काय? डिनॉमिनेटर मध्ये व्ही आहे, त्याचा स्क्वेअर घ्या, व्ही स्क्वेअर. हा व्ही असाच वरती ट्रान्सफर करा ऍज इट इज. राहिला कोण यू, डीयू बाय डीएक्स. प्रोडक्ट रूल मध्ये प्लस साइन होता, डिव्हिजन मध्ये मायनस साइन. आता यू कॉन्स्टंट, डीव्ही बाय डीएक्स. काय केलं मी? यू बाय व्ही, व्ही स्क्वेअर, व्ही वरती कॉन्स्टंट, यू चा डेरिव्हेटिव्ह घेतला, डीयू बाय डीएक्स मायनस साइन. आता यू कॉन्स्टंट आणि व्ही चा डीव्ही बाय डीएक्स. ओके, याचं पण एक्झाम्पल पाहूया. बघा, cos x डिवाइड बाय x रेज टू 4. हा u, हा v. मी सांगितलं आधी डिनॉमिनेटर मध्ये जे आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा. x4 चा स्क्वेअर 8, x8. v ही क्वांटिटी ऍज इट इज वरती लिहायची. u कोण आहे तुमचा cos x. cos x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? मायनस साइन x. सांगितलं cos आणि साइन एकमेकांचे डेरिव्हेटिव्ह असतात आणि कोसाइन आल्यामुळे निगेटिव्ह लागणार. मायनस यू कॉन्स्टंट, यू काय cos x आणि x रेज टू 4 चा काय असणार आहे? 4 इंटू एक्स क्यूब. ठीक आहे, हे तुम्ही पुढे सिम्प्लिफाय करू शकता. आहे तुमचा डिव्हिजन रूल. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नो मॅम. नो मॅम. ओके, ठीक आहे. आता आपण काय करूयात, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पॅरलली बघून घेऊयात, कारण ते एकमेकांचे रेसिप्रोकल आहे. तुम्ही असा कंपॅरेटिव्ह जर स्टडी केला फॉर्म्युले लक्षात राहतील. ओके, सेम फॉर्म्युले पुढे मी बघा, तुम्ही स्टार्टिंगलाच पाहू शकता एकमेकांचे रेसिप्रोकल म्हणतेय मी, उलटे कसे काय म्हणतेय, कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करतो, डी बाय डीएक्स, डिनॉमिनेटर मध्ये असतो डीएक्स, इकडे आपण त्याच्या साईडला घेतला. ओके, ठीक आहे. चला, एक्स रेज टू एन चा इंटिग्रेशन करायचं. डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं, एन बाजूला घेऊन पॉवर 1 नी कमी केली होती. इथे काय करायचं, पॉवर 1 नी वाढवायची आहे आणि ती वाढवलेली पॉवर आता बाजूला न लिहिता डिनॉमिनेटर मध्ये घ्यायची. काय केली मी, इकडे पॉवर 1 नी कमी केली होती, इथे वाढवली आणि इथे बाजूला मी तो पॉवर लिहिला होता, इथे वाढवलेला मी डिनॉमिनेटर मध्ये. प्लस सी, प्लस सी इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कधी इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं प्लस सी द्यायचं, नाही तर तुमचे अननेसेसरी ते मार्क्स जाऊ शकतात. ओके, ई रेज टू एक्स चा जसं सांगितलं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ई रेज टू एक्स. ए रेज टू एक्स चा काय असणार आहे, ए रेज टू एक्स डिवाइड बाय लॉग ए प्लस सी. काय केलं मी, लॉग एला फक्त डिनॉमिनेटर. ठीक आहे, इथपर्यंत फॉर्म्युले झाले. आता उलटे कसे आहेत ते फॉर्म्युले. ओके, चला आता हे फॉर्म्युले पाहूया. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आहे. इथे काय केलं मी, 1 बाय एक्स चं इंटिग्रेशन घेतलं. काय येणार ते, लॉग एक्स अगेन प्लस सी. बघा, कॉस एक्स चा काय आहे, साइन एक्स, बरोबर आहे. त्याच्यामुळे इथे येणार साइन एक्स प्लस सी. साइनचा येणार कॉस एक्स प्लस सी. पण इथे काय होतं, जेव्हा तुम्ही कॉसचं डेरिव्हेटिव्ह काढता तेव्हा तुम्ही मायनस साइन देता. इथे उलट करायचं, जेव्हा तुम्ही साइनचं काढता तेव्हा मायनस साइन. इतकाच चेंज आहे.
चला सेक स्क्वेअर एक्स इकडे आहे, इकडे काय मिळतं त्याचं tan x. कोसेक स्क्वेअर एक्सचं काय आहे cot x. आणि हा मायनस साइन इथे द्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर tan x इंटू सेक एक्स याचं काय येते सेक एक्स. कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं काय येते कोसेक एक्स प्लस टी आणि मायनस साइन आता या साईडला द्यायचं. हे सगळे तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आहेत. एकदा बघून घ्या, काही डाऊट असेल तर विचारा. येतोय ना सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. ओके, तुम्हा सर्वांना आता मॅथमॅटिक्सचा डेमो झालाय, तुम्हाला समजला असेल सर्व. तर एक 5 मिनिटांमध्ये मी क्लासचा जो मॉड्यूल आहे तो कसा असणार आहे ते सांगणार आहे तुम्हाला. तर डेली आपले असं झूमवर ऑनलाईन लाईव्ह क्लासेस होणार आहेत आणि प्रत्येक लाईव्ह क्लासचं रेकॉर्डेड व्हिडिओ जो आहे तो आम्ही तुम्हाला देणार आहेत. प्रत्येक क्लास हा आपला रेकॉर्ड होत असतो. जसा आजचा जो डेमो क्लास आहे हा सुद्धा रेकॉर्ड होतोय. ह्याच्यानंतर आम्ही रेकॉर्डिंगचं एडिटिंग करून हा जे आमचं रेकॉर्डिंग आहे हे आम्ही तुम्हाला देणार. म्हणजे प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. आता रेकॉर्डिंग व्हिडिओ कसं पाहायचं, तर रेकॉर्डिंग व्हिडिओ ही फॅसिलिटी फक्त आम्हीच देतोय. कारण का, सपोज जसं एखादी कन्सेप्ट अवघड असेल, तुम्हाला ती अजून पाहायची असेल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहून ती कन्सेप्ट 5 वेळेस 10 वेळेस किती वेळेस पाहू शकता. एखाद्या दिवशी जर तुमचा क्लास मिस झाला तर तुम्ही त्या क्लासमध्ये जे काही शिकवलंय तुम्ही ते व्हिडिओ पाहून सुद्धा बघू शकता आणि नेक्स्ट क्लासमध्ये तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. परीक्षेच्या वेळेस तुम्ही रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा प्रत्येक क्लासचा व्हिडिओ, प्रत्येक चॅप्टर वाईज व्हिडिओ आम्ही टाकत असतो. आता हे व्हिडिओज कसे पाहिजे, तर आमची जी इन्स्टिट्यूटची वेबसाईट आहे brightelearn.in ह्या वेबसाईटवर जायचंय. जे स्टुडंट्स रजिस्ट्रेशन आमच्या क्लासमध्ये जॉईन होतात त्यांना आम्ही युजर आयडी आणि पासवर्ड आम्ही प्रोव्हाइड करत असतो. तर ह्या होम पेजवर लॉग इन बटन आहे, ह्याच्यावर लॉग इन मध्ये जायचंय आणि आम्ही जो तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड प्रोव्हाइड केलंय तो युजर आयडी पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन व्हायचंय. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट्स निवडायचे आहेत. जसं इथं मागच्या सेमिस्टरचे आमचे सब्जेक्ट्स आहेत तसंच इथं मॅथमॅटिक्स आणि सी लँग्वेज मीच शिकवणार आहे. तर सी लँग्वेज सुद्धा तुम्हाला दिसेल आणि प्रत्येक सब्जेक्टचं इथं प्रत्येक कंटेंट्स, जसं कुठल्या क्लासमध्ये कुठले कंटेंट्स घेतलेले आहेत, कुठल्या चॅप्टरचा पॉइंट घेतलाय तो आम्ही इथं लिहित असतो. आणि चॅप्टर वाईज बघा, चॅप्टर 1 2 3 4 5 असं चॅप्टर वाईज कुठल्याही कंटेंट्सला, जसं सपोज तुम्हाला हा कंटेंट समजला नाही, टाइपकास्ट, तुम्ही ह्याच्यावर क्लिक करू शकता. म्हणजे तुम्ही ह्या दिवसाचं हा लेक्चर, त्या लेक्चरमध्ये हा पॉइंट घेतलेला आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्ही त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकता. अशा प्रकारे प्रत्येक क्लास जो होतो तो आम्ही रेकॉर्ड करत असतो आणि प्रत्येक क्लासचा व्हिडिओ आम्ही ह्याच्यावरती आमच्या वेबसाईटवरती अपलोड करत असतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या लॉग इन मध्ये ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता. आणि प्रत्येक स्टुडंटला एकच लॉग इन आयडी आणि पासवर्ड आम्ही प्रोव्हाइड करत असतो आणि एका स्टुडंटला एकच लॉग इन आयडी पासवर्ड असते. बघा तुम्हाला ऐकू पण येत असेल थोडं, तर हे त्या क्लासचं रेकॉर्डिंग आहे, ठीक आहे. आणि एका स्टुडंटला एकच लॉग इन आयडी पासवर्ड देत असतो आम्ही. लॉग इन आयडी अँड पासवर्ड इज पर स्टुडंट, ठीक आहे. हे पर स्टुडंट असते. जर तुम्ही तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड दुसऱ्या स्टुडंटला दिला तर ते ब्लॉक होणार, कारण एक लॉग इन आयडी पासवर्ड एकच स्टुडंट लॉग इन करू शकतो फ्रॉम वन मोबाईल, एकाच मोबाईल वरून किंवा एकाच कॉम्प्युटरवरनं तुम्ही किंवा लॅपटॉपवरनं लॉग इन करू शकता. जर तुम्ही मोर दॅन वन मोबाईल मधनं लॉग इन केलात तिथे ऑटोमॅटिकली डिसेबल होते. तर हा एक ऍडव्हान्टेज आहे तुमच्यासाठी. डेली लाईव्ह क्लास तर होणारच आहे आजच्या सारखं झूमवर, प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग फॅसिलिटी पण आम्ही प्रोव्हाइड करणार. तुम्ही आमच्या वेबसाईटच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही रोजचा क्लास तुम्ही डेली रिव्हिजन करू शकता. पूर्ण क्लास हा सिलेबस कंप्लीट होईपर्यंत चालेल. डेली प्रत्येक चॅप्टर वाईजचे आम्ही तुम्हाला नोट्स देणार आणि तुम्ही सर्वजण सध्या घरी आहेत. आम्ही प्रत्येकाची सॉफ्ट कॉपी आम्ही नोट्स मध्ये तुम्ही देणार. MCQ क्वेश्चन बँक देऊ आणि ऑनलाईन टेस्ट पण, ठीक आहे. तर हे आपला असा पॅटर्न असणार आहे.
क्लासची आपली फीस आहे 2000 रुपये. 2000 रुपीज फीस मध्ये डेली लाईव्ह क्लास पण आहे. दोन्ही फॅसिलिटीज आहेत बघा 2000 रुपयामध्ये. लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डिंग दोन्ही फॅसिलिटीज आम्ही तुम्हाला देतोय. रेकॉर्डिंग पण आणि लाईव्ह क्लास पण. एकाच सब्जेक्टचे ना सर? हो, पर सब्जेक्ट 2000 रुपीज फीस एका सब्जेक्टची. ठीक आहे, समजलं सर्वांना? जसं मॅथमॅटिक्स आणि सी प्रोग्रामिंग ह्या दोन विषयाचे आम्ही क्लासेस सुरू करतोय फर्स्ट इयर साठी. मॅथमॅटिक्स आणि सी प्रोग्राम. मॅथमॅटिक्सचा डेमो झालाय सध्या. सी प्रोग्रामिंगचा 6 वाजता आहे, तो मीच घेणार आहे डेमो. मीच तुम्हाला सी लँग्वेज शिकवणार आहे. ठीक आहे, कुणाला काही अडचण आहे का? तुमचं नेटवर्क चेक करा. ओके, आणि डेली झूमवरच असणार आहे क्लास. ओके, आता क्लासला जॉईन कसं करायचंय तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आणि ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट कुठल्या नंबरवर करायचं, कसं करायचं, तर ह्याचे पूर्ण डिटेल्स आम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला सीचा डेमो झाल्यावर आम्ही टाकू. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पूर्ण प्रोसिजर सांगणार. तुम्ही पेमेंट करायचंय ऑनलाईन आणि रजिस्ट्रेशन फॉर्म तुम्ही फिलअप करायचा जो आम्ही देणार आहे. त्याच्यानंतर आम्ही सब्जेक्ट वाईज एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करत असतो आणि त्या सब्जेक्टच्या ग्रुपमध्ये आम्ही तुम्हाला जॉईन करून घेणार. सध्या आम्ही कन्सिडर केलेलं आहे, सध्या कोविड-19 आहे, लॉकडाऊनचे जवळपास लॉकडाऊनच आहे आपल्या इथं. त्यासाठी आम्ही फीस मध्ये 2 इन्स्टॉलमेंट स्टुडंट्सला देत आहोत. तर तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट मध्ये फीस पेड करू शकता. सध्या 1000 आणि नंतर 1000 रुपये. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी ऍट अ टाइम 2000 रुपये फीस भरू शकता. ज्यांना अडचण आहे त्यांनी 2 इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा फीस तुम्ही पेड करू शकता. ही सुद्धा फॅसिलिटी आम्ही देतो. ठीक आहे, कुणाला काही अडचण असेल तर विचारून घ्या. समजले सर्वांना कसं होणार आहे क्लासेस, काय नाही? आणि तुमच्या पॉलिटेक्निकच्या सिलेबस नुसारच क्लासेस होणार. कुणाला काही अडचण? सर ते रेकॉर्डिंग आहे ना त्याला मग पुन्हा रेंज लागते का? रेंज म्हणजे तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही पाहू शकता. जास्त डेटा नाही लागत. सर डाटा चालू करावं लागते. डाटा चालू करावं लागेल ना? हो, मोबाईल डेटा चालू करावा लागतो पण जास्त नाही लागत. एका ह्याला खूप झालं 25 ते 30 MB लागतो फक्त. आपल्याकडे 1 GB म्हणजे 1024 MB, जवळपास 1200 MB डेटा असतो तुमच्याजवळ. एका व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला भरपूर झालं 25 ते 30 MB डेटा लागतो. ओके सर, आपल्याला रेंजच नसते. त्याच्यामुळे आणि स्पीड तुमची कमी जरी जास्त, जसं तुम्ही आज झूमच्या सेशनला लॉग इन झालायत ना, एवढ्या स्पीड मध्ये तुम्ही व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. ती आम्ही फॅसिलिटी तशी केली आहे. जसं तुमच्या मोबाईल मध्ये युट्यूब चालत असेल ना कमी स्पीड मध्ये सुद्धा, सेम तसंच कमी स्पीड मध्ये सुद्धा तुम्ही आमच्या वेबसाईटचे व्हिडिओ पाहू शकता. त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. युट्यूब सारखंच चालतंय, फक्त पब्लिक नसते, लॉग इन मध्ये असते. ठीक आहे, अजून कुणाला काही अडचण? ठीक आहे, आपला सीचा डेमो आहे. आता 6 वाजता आपला सीचा डेमो होईल. मीच घेणार आहे सीचा डेमो. सी प्रोग्रामिंग हा सब्जेक्ट आहे तुम्हाला. ठीक आहे, तर त्याचा डेमो 6 वाजता असंच झूमवर तुम्ही जॉईन करू शकता. असंच झूमवर होणार आहे 6 वाजता.